पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मंगळवारी पुण्यामध्ये जीबीएसच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही। जीबीएसची रुग्णसंख्या 111 वर स्थिर आहे। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून रोज रुग्णांची नोंद होत होती। 9 रुग्णांना काल रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आलाय। दरम्यान पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। पुण्यात जीबीएसच्या एकाही रुग्णाची आज नोंद नाही। सध्या रुग्णसंख्या ही 111 वरती स्थिर आहे। पुण्यामध्ये जीबीएसच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे। केंद्रीय उच्चस्तरीय पथक आता पुण्यामध्ये दाखल झालंय। पुण्यामध्ये जीबीएसच्या 111 रुग्ण आहेत। नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे। स्थानिक आरोग्य यंत्रणांबरोबर बैठकांचं सत्र सुरू आहे। जीबीएसची रुग्णसंख्या आणि त्यांच्यावरील उपचारांची माहिती या पथकानं स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून घेतली आहे। पथकातील 4 सदस्य पुण्यात मंगळवारी दाखल झालेत। या पथकानं महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांच्यासोबत बैठक घेतली आहे। पुण्यामध्ये जीबीएस बाधित क्षेत्रामध्ये महापालिकेकडून आता सर्वेक्षण सुरू झाले। 85 पथकांची नियुक्ती करण्यात आली तर जनजागृतीही करण्यात येणार आहे। घरोघरी जाऊन पालिकेकडून आता सर्वेक्षण केलं जाणार आहे। पुण्यामध्ये आता जीबीएस बाधित क्षेत्रात महापालिकेकडून आता सर्वेक्षण केलं जाणार आहे। महापालिका आता सतर्क झालेली पाहायला मिळते। 85 पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे। जनजागृती केली जाणार आहे। घरोघरी जाऊन पालिकेकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।